My screen is visible to everyone. Yes. Okay. So we will start with the 5th standard. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? My voice is clear to you? Okay. Okay. So Tanmay, Bhavik, Karnika, Aniket, pay attention, and Arya. Okay. Yes. Janvi, you're new one, right? तुझं सायन्स इंग्लिश मधून आहे का जानवी? हो टीचर. ओके. चला मग आपण सुरुवात करूया फ्रॉम दी 5th स्टँडर्ड. Yes. Can you tell me respiration? Respiratory system आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोण कोण येतात सांगा. Which organs are present in our respiratory system? श्वसन संस्थेमध्ये कोणकोणती इंद्रिय असतात? तुम्ही डायग्राम सुद्धा काढला आहे त्याचा. टेल मी. येस तन्मय. Nose, trachea, windpipe, lungs, diaphragm. Diaphragm. Yes, good. Karnika. Yes, Karnika. Okay. Nose, Then, lungs, trachea, windpipe. yes. त्यानंतर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा पाहिली होती. कॅन यू टेल मी ऑर्गन्स दॅट आर प्रेझेंट इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम? पचन संस्थेमध्ये कोणकोणती इंद्रिये कार्य करत असतात? येस तन्मय. Mouth, salivary glands, oesophagus इसोफॅगस म्हणायचं त्याला. and gullet, liver, a gland, stomach, pancreas, a gland, small intestine, large intestine, rectum, anus. Rectum. Okay. So today we will be starting with the circulation of blood, before that energy for the body. ओके. आपल्याला प्रत्येक काम करायला एनर्जीची गरज असते. प्रत्येक कार्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते. राईट. मग तुमचा अभ्यास असू द्यात, त्यानंतर तुम्ही खेळता, घरात सांगितलेलं एखादं काम करता, या सगळ्यासाठी तुम्हाला एनर्जीची गरज असते. बरोबर. एनर्जी नसेल, आजारी असले बघा, आजारी असतो तेव्हा ही सगळी कामं अभ्यास वगैरे आपण करतो का? नाही. का नाही करत? बिकॉज वी लॉस अवर एनर्जी ॲट दॅट टाइम. त्यावेळी आपली जी एनर्जी असते, शरीरातली ऊर्जा असते, ती निघून जाते, खूप कमी होते. त्यामुळे आपण त्यावेळी कार्य करण्याच्या वी आर नॉट एबल टू डू दॅट वर्क. राईट. मग आत्ता बघूया आपण एनर्जी फॉर द बॉडी. As a result of respiration, oxygen enters the blood in the body and spreads to all parts of the body. आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पाहिलं होतं की या श्वसनाच्या क्रियेत काय होतं, ऑक्सिजन हा वायू आपल्या शरीरात येतो आणि रक्तामध्ये मिसळतो. बरोबर. येस. So substances formed in the process of digestion also mix with the blood and reach all parts of the body. डायजेशन प्रोसेस मध्ये पण आपण पाहिलं की आपण जे अन्न खातो त्याच्यात
त्या सगळ्या अन्नाचं आपल्या शरीरामध्ये, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पचन होतं आणि पचन झालेले ते पदार्थ रक्तामध्ये मिसळतात आणि रक्ताबरोबर ते आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये जाऊन पोचतात. Of these, some substances act as a fuel for the body. बघा, गाडीमध्ये फ्युएल नसेल तर गाडी चालते का? पेट्रोल, डिझेल, व्हॉट एव्हर, गॅस, व्हॉट वी फिल इन दॅट, जर नसेल तर आपली गाडी चालेल का? नाही. लाईक दॅट ओनली, तशाच प्रकारे आपल्या शरीराची सगळी कामं करण्यासाठी एका प्रकारच्या फ्युएलची गरज असते आणि ते फ्युएल आपल्याला पुरवण्याचं काम हे पचनातून तयार झालेले अन्नपदार्थ करत असतात. When the oxygen in the blood reaches the different parts of the body, it helps the slow burning of these substances, giving energy to the body. The body uses this energy to carry out all its tasks. बघा, जेव्हा हवेत असणारा ऑक्सिजन हा रक्तामध्ये मिसळतो आणि आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये पोचतो, तेव्हा त्यानंतर पदार्थांच्या ऑक्सिजनच्या मदतीने हळूहळू ज्वलन होतं. इट स्टार्ट्स बर्निंग स्लोली आणि त्या प्रोसेसमध्ये आपल्या शरीराला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते आणि हीच एनर्जी, हीच ऊर्जा आपल्या शरीराची सगळी कामं करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते. ओके, गॉट इट? समजले इथपर्यंत? 5th स्टँडर्ड. राईट इट इन अ चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट, सर्क्युलेशन ऑफ ब्लड. आता रक्ताभिसरण पहा. The blood carries the oxygen obtained from air and the energy giving substances in our food to all parts of the body. But what keeps the blood flowing? बघा, अन्नातील जे काही इंधन पदार्थ आहेत आणि हवेतला ऑक्सिजन आहे हे शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असतं? रक्त करत असतं. ओके, ब्लड इज डुईंग दॅट पार्ट, दॅट वर्क. पण हे रक्त आपल्या शरीरात फ्लो करण्याचं, सतत वाहत ठेवण्याचं काम कोण करतं? पहा, यू नो दॅट द हार्ट कंटिन्युअली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्सेस फॉर दिस व्हेरी पर्पज. तुम्हाला माहिती आहे का हे काम कोण करत असतं? हे काम करण्यासाठी, हे काम कॅरी आउट होण्यासाठी हृदय सतत आकुंचन पावतं किंवा त्याचं शिथिलीकरण होतं. इट कॉन्ट्रॅक्ट अँड इट गेट रिलॅक्सेस. A network that consists of tubes or vessels that carry blood away from the heart and those that bring blood back to the heart is spread throughout the body. बघा, आपल्या हृदयाजवळ वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, आपल्या हृदयापासून रक्त लांब नेणाऱ्या वाहिन्या वेसल्स आणि हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या वेसल्स, या दोन्ही प्रकारच्या वेसल्सचं जाळं आपल्या शरीरभर पसरलेलं आहे. The process of keeping the blood flowing through all parts of the body is called blood circulation. मग हे आपलं जे रक्त आहे ते शरीरात सतत फ्लो करून ठेवण्याच्या क्रियेला रक्त हे सतत शरीरात फिरत ठेवण्याच्या क्रियेला ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण म्हणायचं आहे. Apart from oxygen, blood carries innumerable other substances from one part of the body to another all the time. मग आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त बाकीचे अजून पदार्थ असतात, ते एका भागातून दुसऱ्या भागाकडे पोहोचवले जातात. That too is made possible by circulation of blood. आणि तेही रक्ताभिसरणाच्याच कार्यामुळे शक्य होतं. The heart and the network of blood vessels together form the circulatory system. आपलं हृदय आणि रक्तवाहिन्या यांच्या एकत्रित जाळ्याला, या नेटवर्कला सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था असं म्हणायचं आहे. As long as we are alive, the process of blood circulation goes on continuously, day and night. आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरणाचं काम रात्रंदिवस चालूच असतं. ओके, ब्लड सर्क्युलेशन समजलंय, रक्ताभिसरण समजलंय. 5th स्टँडर्ड, गॉट इट?
Yes. नेक्स्ट इज द नर्वस सिस्टम म्हणजे चेतासंस्था. The functions of the respiratory, circulatory, and digestive system are vital for the body. They have to be carried out ceaselessly. There are some tasks that we carry out only when we like, for example, speaking, running, studying, playing, etc. बघा, नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था. आपलं श्वासपटल, हृदय आणि पचन संस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्वाची असतात की ती सतत आपल्याला कळत नकळत रात्रंदिवस चालूच राहतात. असं आहे का की आपण हृदयाला थांबायला सांगितलं आणि ते थांबलं, ते त्याचं कार्य करण्याचं थांबलं, असं होतं का? सांगा. नो, इट कुड नॉट हॅपन. तुम्ही ठरवलं की श्वास घ्यायचा नाही, पॉसिबल आहे का? नो. डायजेशन होणार नाही असं मी काहीतरी करेल, पॉसिबल आहे का? नो, दॅट इज नॉट पॉसिबल. पण काही कामं अशी आहेत जी आपल्याला हवी तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणेच आपण करतो, जसं स्पीकिंग, बोलणे, रनिंग, धावणे, स्टडिंग, अभ्यास करणे, प्लेइंग, खेळणे, राईट. ही अशी कामं आहेत जी आपल्या इच्छेनुसारच आपण करत असतो. यू हॅव लर्न दॅट coordination means paying attention to all the different functions and ensuring that they all occur at the right time and in the right manner. मग आपण कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणे कशाला म्हणतो हे शिकलेलो आहोत. जसं हे जे सर्व प्रकारची कामं आहेत त्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी आणि योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे, याला आपण कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणे असं म्हणतो. मेंटेनिंग दिस कोऑर्डिनेशन इज अ फंक्शन ऑफ द ब्रेन. मग हे कोऑर्डिनेशन, हे समन्वय साधण्याचं काम कोण करत असतं? अवर ब्रेन, आपला मेंदू करत असतो. There is a network that connects the brain with all the different parts of the body. मस्ती कर रहे हैं। Ma'am, no sound. Okay, sorry. Who did this?
Who muted me? See, drinking alcohol has many ill effects on the body. मद्यपान केल्याचे खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. It affects the nervous system, leading to loss of control over the movements of the body and lack of coordination. That is why it is dangerous to drive after drinking alcohol. तुम्ही पाहिलं असेल की मद्यपान केलेला व्यक्ती सरळ चालू शकत नाही. त्याला सरळ पाय टाकता येत नाही, तो इकडे तिकडे डुलत असतो. असं का होतं? कारण अल्कोहोल हे डायरेक्टली आपल्या नर्वस सिस्टीमवर म्हणजे या चेतासंस्थेवरच अफेक्ट करतं आणि त्यामुळे आपलं कोऑर्डिनेशनच राहत नाही आणि म्हणून मद्यपान करून ड्राईव्ह वगैरे करणे खूप रिस्की असतं. If one keeps drinking alcohol for a long period of time, it causes ulcers on the inner lining of digestive organs. It can also seriously affect the function of the liver and kidney. पण एखादी व्यक्ती सतत मद्यपान करत राहिली खूप जास्त वेळासाठी तर आपल्या जी पचन संस्था आहेत, जी पचनेंद्रिय आहेत, त्यांच्या आतल्या लाइनिंगवर अल्सर होतात आणि त्याच्यामुळे त्यासोबतच आपल्या लिव्हर आणि किडनी सुद्धा फेल होऊ शकतात. ओके. अदर सिस्टम्स इन द बॉडी. We have learned something about the respiratory system, digestive system, and the circulatory system, and the system that coordinates the function of all the system, that is nervous system. आपण आता काय काय पाहिलं? डायजेस्टिव्ह सिस्टीम पचन संस्था पाहिली, देन सर्क्युलेटरी सिस्टीम रक्ताभिसरण संस्था पाहिली, रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिली म्हणजेच श्वसन संस्था पाहिली, राईट. आणि या सगळ्यांना कंट्रोल करणारी नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था पाहिली. Besides this, there are several other systems in our body. मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही सिस्टीम्स असतात आपल्या बॉडीमध्ये. फॉर एक्झाम्पल, द स्केलेटल सिस्टीम gives support and shape to the body and protects the important organ inside it. स्केलेटल सिस्टीम, जर स्केलेटन नसतं तर आपले अवयव जागेवर आणि सुरक्षित राहिले असते का? सांगा. जर कवटी नसती तर तुमचा मेंदू सुरक्षित राहिला असता का? तो तर कुठे पण पडला असता, राईट. येस. त्यामुळे स्केलेटल सिस्टीम सुद्धा इम्पॉर्टंट आहे. देन द एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था एक्सपेल्स द वेस्ट सबस्टन्सेस दॅट आर फॉर्म इन द बॉडी. पचनानंतर आपल्या शरीरात काही नको असलेले पदार्थ तयार होतात आणि ते नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था करत असते. The working of all these systems is extremely complex, but it is important to have information about them. मग या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांचे जे कामकाज आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे, खूप कठीण आहे, पण आपल्याला त्याची माहिती असणे खूप गरजेचं आहे. If the function of any one of our system is disturbed, it affects all the other system in the body too. मग आपण ह्या सगळ्या संस्था शिकलो त्यापैकी एका जरी संस्थेच्या कामात बिघाड झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होण्याची शक्यता असते. What we have learned, काय काय शिकलो आपण? A group of organs that together carry out some function of the body is called system. The nose, trachea, lungs and diaphragm are organs that form the respiratory system. The mouth, esophagus, stomach, small intestine, large intestine, rectum and anus and certain glands outside the alimentary canal are the organs of the digestive system. Other systems like the circulatory system, the skeletal system, the excretory system also take care of other important functions of our body. The nervous system coordinates all the functions of the body. For us to lead a healthy life, all systems must function smoothly. Okay, and here we have completed our lesson. Have you understood? Fifth standard, have you understood the lesson? Yes. Now, see, pay attention what you have to do. आता तुम्हाला fill in the blanks
मॅच द फॉलोइंग. आणि क्वेश्चन नंबर 6 म्हणजे 3, 4 आणि 6 ह्याचे आन्सर्स शोधून नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3, 4 and 6. Fifth I will discuss with you. 3, 4 and 6. तन्मय, कर्णिका, साची, भाविक, अनिकेत and आर्य. Got it? समजलंय काय करणार आहात? क्वेश्चन नंबर 3, 4 and 6. Write answers in your notebook. Start writing. Any doubts? 5th standard, any doubt? No? Okay, start writing. 6th standard, pay attention. 6th standard, Janvi, Karina, Adesh, Pramita, Jay, Anuj, Antara. Pay attention. We are going to start your lesson number 14. That is light and the formation of shadows. प्रकाश आणि छाया निर्मिती. See. Can we see anything in total darkness? मध्ये आपल्याला काही दिसतं का? चॅट बॉक्स मध्ये लिहा. No. What helps us to see the objects around us? आपल्या भोवताली वस्तू आपल्याला कशामुळे दिसतात? Due to light. Yes. What does the light in each one of the pictures originate from? इथे चित्र दिलेली आहेत त्यापैकी प्रकाश कशापासून मिळत आहे चित्रात? पहिल्या चित्रात कशापासून मिळतोय? सूर्यापासून. दुसऱ्या चित्रात बल्ब. थर्ड पिक्चर. In the third picture, flies or insect is there. And the fourth picture, candle. Yes. The objects are material which emit light, meaning those which themselves are a source of light are called luminous objects or materials. बघा, ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकत असतात म्हणजे त्या स्वतः प्रकाशाचे स्रोत असतात आणि स्वतःच त्या प्रकाशाचा उगम स्थान असतात, त्याला आपण ल्युमिनस ऑब्जेक्ट्स और मटेरियल्स म्हणजे दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ असं म्हणायचं आहे. ल्युमिनस, दीप्तिमान. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइन्ड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट इमिट लाईट. मग वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकते त्यावरून त्या प्रकाशाची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता ठरत असते. For example, the light emitted by an electric torch is more intense than that obtained from a candle. म्हणजे जर उदाहरण घेतलं तर आपली जी इलेक्ट्रिक व्हॉट यू कॅन से टॉर्च असते, विजेरी असते, तिच्यातून बाहेर पडणारा प्रकाश हा मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा जास्त असतो. म्हणूनच त्याची इंटेन्सिटी, त्या लाईटची इंटेन्सिटी सुद्धा जास्त असते, त्या प्रकाशाची तीव्रता सुद्धा जास्त असते. म्हणजे बॅटरीच्या प्रकाशाची तीव्रता हे मेणबत्तीच्या प्रकाशाच्या तीव्रतेपेक्षा जास्त असते. गॉट टिल हियर? Yes, got till here? Okay. Now, some man-made objects or materials also emit light. These are called, the objects or material that are not sources of light themselves are called non-luminous object or material. बघा, ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्रोत नाही आहे त्यांना आपण नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट किंवा मटेरियल म्हणजे दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ असं म्हणायचं आहे. सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स और मटेरियल्स ऑल्सो इमिट लाईट. काही मानवाने निर्मित केलेल्या वस्तू आणि पदार्थ आहेत ते सुद्धा प्रकाश देतात. दीज आर कॉल्ड आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. त्यांना आपण प्रकाशाचे कृत्रिम स्रोत म्हणतो. द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. सूर्य सगळ्यात मोठा मुख्य नैसर्गिक स्रोत कोण आहे प्रकाशाचा? सूर्य. Other stars seen in the night sky, fireflies, some anglerfish as well as honey mushroom are natural sources of light. त्यानंतर आकाशात रात्री दिसणारे तारे,
तसेच फ्लाईज म्हणजे काजवे, अँगलर फिश, हनी मशरूम हे काही प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत ज्याच्यातून लाईट इमिट होते. ओके, गॉट टिल हियर? माईक कसं चालत? तुम्ही जर ह्यो बंद करून ठेवला तर माईक कसं चालत? कुठला सांगा काय सांगा हा? काय सांगा काय ह्यो भाविक तुम्ही माईक बंद करायचा आहे. यो क्लास चालू करायचा तुम्हाला तिकडे आवाज येईल ना क्लास मध्ये. भाविक माईक बंद कर. तो बघा सगळ्यांनी माईक बंद ठेवायचा आहे. तुम्हाला आन्सर विचारलं जाईल तेव्हाच मी सांगितल्यावर माईक चालू करायचा आहे. ओके, 6th स्टँडर्ड यू गॉट टिल हियर? ल्युमिनस, नॉन ल्युमिनस, दीप्तिमान, दीप्तिहीन वस्तू कोणकोणत्या आहेत? त्यानंतर व्हॉट आर द नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट, नैसर्गिक स्रोत कोणते आहेत प्रकाशाचे? गॉट? ओके, नेक्स्ट, द propagation of light. 5th standard you are writing, right? Question number 3, 4 and 6. Next is the propagation of light म्हणजे प्रकाशाचे संक्रमण. सी इथे फिगर 14.2 पहा. लाईट एंटरिंग थ्रू अ विंडो, एका खिडकीतून प्रकाश आलेला आहे पहा इथे. ओके, पहा. यू मे हॅव सीन इन आफ्टरनून rays of light entering through a slit in a door or a small hole in the roof. तुम्ही पाहिलं असेल की दुपारच्या वेळी खिडकी किंवा दरवाजाच्या फटीतून किंवा छतावर जर छोटं छिद्र असेल तर प्रकाशाची किरणे आत आलेली असतात, किंवा तुमची खिडकी उघडी असेल तरी ते प्रकाशाची किरणे आत येतात. As these rays of light from the slit or the hole move towards the floor, the dust particle in their way are seen clearly. तुम्ही पाहिलं असेल की ही किरणे, प्रकाशाची किरणे जेव्हा जमिनीकडे येतात तेव्हा त्यांच्या मार्गात धुलीकण दिसतात, स्पष्टपणे दिसतात. पाहिलंय का कधी दुपारच्या वेळी? येस, इट्स अ नॅचरल फिनॉमिना. खूप वेळा पाहिलं असेल. Due to this particle, the path of light becomes visible and we can see that their path is along straight line. आणि हे जे छोटे छोटे कण दिसतात त्याच्यामुळे आपल्याला पाथ ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा मार्ग समजतो, आणि म्हणूनच याच्यावरून आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की their path is along straight line. प्रकाशाचा मार्ग हा सरळ असतो. Now one activity is there. Let's try. Take 3 cardboard. 3 पुठ्ठे घ्यायचे आहेत. Make a small hole in the center of each cardboard using a thick needle. आणि आता जाड सुई घेऊन पुठ्ठ्यांच्या मधोमध बारीक छिद्र पाडायचं आहे. Arrange the cardboard in such a way that the 3 holes are in the same line as shown in figure 14.3. बघा, मग नंतर ते कार्डबोर्ड अशा प्रकारे अरेंज करायचे आहेत की प्रत्येक पुठ्ठ्याची जे 3 होल आहेत ते एका लाईन मध्ये येते. ओके, स्टँड अ बर्निंग कॅन्डल on one side of cardboard and look at the flame of the candle from the other side. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुठ्ठ्याच्या एका बाजूला मेणबत्ती पेटती मेणबत्ती उभी ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूने मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं आहे. See, look at the flame of the candle. पहिल्यामध्ये बघा, स्टेप 1 मध्ये होल फ्लेम. मग अशा वेळी आपल्याला मेणबत्तीची ज्योत दिसेल का? ह्या चॅट बॉक्स मध्ये. येस. आता सेकंड केस मध्ये बघा. नाव मूव एनी वन ऑफ द कार्डबोर्ड. आता मधला कार्डबोर्ड, आपण कोणताही एक कार्डबोर्ड थोडासा हलवायचा आहे. मधला हलवला गेलेला आहे ते बघा. आता वाय डू यू नॉट सी द फ्लेम? आता तुम्हाला फ्लेम दिसते का? नो. वाय? का नाही दिसत? कारण प्रकाशाचा मार्ग हा सरळ असतो. बिकॉज लाईट ट्रॅव्हल इन स्ट्रेट वे, राईट? येस. येस.
Now another activity is there. Take a straight tube that can be bent easily. एक सरळ ट्यूब नळी घ्यायची आहे जी सहज वाकू शकेल. As shown in the figure, place a burning candle on a stand and look at it through the tube. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका स्टँडवर पेटती मेणबत्ती ठेवायची आहे आणि नळीतून तिच्याकडे पाहायचं आहे. Then bend the tube and look at the candle again. परत ती नळी वाकून मेणबत्तीकडे पाहायचं आहे. What do you see? काय दिसेल तुम्हाला? In which step is the flame of the candle seen clearly? पहिल्या स्टेप 1 मध्ये नळी सरळ आहे आणि स्टेप 2 मध्ये नळी थोडीशी वाकलेली आहे. सांगा मला कोणत्या स्टेप मध्ये तुम्हाला मेणबत्ती क्लिअर दिसेल? स्टेप 1 मध्ये. वाय? का असं झालं? Again the same reason, because light travels through a straight line. Okay? कारण प्रकाश हा सरळ रेषेत प्रवाहित होत असतो. Light travels in a straight line. This is called the linear propagation of light. प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण म्हणजे लिनियर प्रपगेशन ऑफ लाईट असं म्हणायचं आहे. चला ही डेफिनेशन लिहा. लिनियर प्रपगेशन ऑफ लाईट ऑरेंज मध्ये दिलाय ते लिहून घ्या. 6th स्टँडर्ड. प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. Light travels in a straight line. This is called the linear propagation of light. कंप्लीट झाल्यावर सांगा मला. Done? Okay, Pramita, done. What about others? Lily का definition? The linear propagation of light. प्रकाशाचे रेषीय संक्रमण. चला लिहा पटकन. तन्मय, क्वेश्चन आंसर्स आर डन. Very good. सिक्स स्टँडर्ड डेफिनेशन लिहून झाली का? अनुज, अंतरा, जय, आदेश, करीना, जान्हवी. आदेश पटकन लिहायचे आहे. एक सिंगल लाईन आहे फक्त. ओके, पे अटेन्शन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचे परावर्तन. पहा. हाऊ डू वी सी अन ऑब्जेक्ट? आपल्याला वस्तू कशी दिसते? The rays of light falling on an object from a source of light are thrown back from the surface of that object. This is called a reflection of light. बघा, प्रकाशाच्या स्रोतापासून म्हणजे आता बल्ब दिलाय. बल्ब इज अ सोर्स ऑफ लाईट. बल्ब एक प्रकाशाचा स्रोत आहे. त्यापासून जी प्रकाशाची किरणे आहेत ती वस्तूच्या पृष्ठभागावर पडतात. ही वस्तू दिसते इथे ग्रीन कलरची, तिच्या सरफेसवर पडतात आणि तिथून ती परत फिरतात. They are thrown back from that surface of the object and this is called reflection of light. त्याला reflection of light म्हणजे प्रकाशाचे परावर्तन असं म्हणायचं आहे. We see the object when the reflected rays reach our eyes. ही परावर्तित किरणे जेव्हा आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात तेव्हाच आपल्याला वस्तू दिसते. गॉट? आणि त्याच्यासाठी खूप कमी वेळ लागतो म्हणून आपल्याला वस्तू लगेच दिसते. इथे सांगितल्याप्रमाणे आपल्याला एवढा वेळ लागत नाही. ही गोष्ट खूप कमी मायन्यूट सेकंड्स मध्ये होते म्हणून आपल्याला वस्तू दिसते. बघा, प्रकाशाचा स्रोत काय आहे? सोर्स काय आहे? हा बल्ब. ओके, त्या बल्ब वरून या ऑब्जेक्टवर, या वस्तूवर लाईट पडली आहे. बरोबर, प्रकाश किरण पडली आहे आणि ती प्रकाश किरण पडल्यावर
दे आर थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ द लाईट. ती परत त्या पृष्ठभागापासून उलटी फिरतात, परत फिरतात. त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे परावर्तन म्हणायचं आहे. आणि ही रिफ्लेक्टेड रेज आहेत, जे ही परावर्तित किरणे आहेत, ती जेव्हा आपल्या डोळ्यात जातात, आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा आपल्याला समोरची वस्तू दिसते. ओके, सी. डू यू नो स्टार्स आर ल्युमिनस? तारे हे स्वयंप्रकाशी आहेत. प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनस. ग्रह, उपग्रह हे परप्रकाशी आहेत. त्यांना दुसऱ्यांकडून प्रकाश घ्यावा लागतो, ताऱ्यांकडून प्रकाश घ्यावा लागतो. सनलाइट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द मून रिचेस अस. सूर्यप्रकाश हा चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. दॅट इज हाऊ वी कॅन सी द मून. म्हणूनच आपल्याला चंद्र दिसतो. वी कॉल दिस लाईट मून लाईट. आणि आपण त्या प्रकाशाला चंद्रप्रकाश असं म्हणतो. पण ती लाईट कोणाची असते? सूर्याचा प्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावर पडतो आणि ती किरणे आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याला चंद्र दिसतो. ओके, गॉट इट? येस. नाव सी. इन विच ऑब्जेक्ट डू वी सी अ रिफ्लेक्शन? सांगा मला, प्रतिबिंब आपल्याला कशामध्ये दिसतं? रिफ्लेक्शन कशामध्ये दिसतं सांगा? प्रतिबिंब मिरर. अजून मिरर मध्ये आणि हा म्हणजे कोणत्याही मेटल मध्ये, राईट, मेटल मध्ये. अजून ग्लास, पाण्यात, राईट. येस. सी. What is the difference between an object and its reflection? What causes the difference? तुमचं प्रतिबिंब दिसतं जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत, तेव्हा तुमच्यात आणि त्या प्रतिबिंबात काय काय फरक जाणवतो सांगा? सांगा. डाव्या बाजूची वस्तू उजव्या बाजूला दिसते की नाही? येस. ओके, पहा. Let us see how light is reflected from three surfaces shown in alongside. आता आपण पाहूया की आपल्याला काही सरफेसेस दिलेले आहेत 3, त्यांच्यावरून लाईट कशी रिफ्लेक्ट होते, प्रकाशाचं परावर्तन कसं होतं. When you see your face in a mirror, the light reflected from your face falls on the mirror and gets reflected back again. That is why you see the image in the mirror. जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहत असता, त्यावेळी एखाद्या सोर्सवरून तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो आणि तो प्रकाश परत रिफ्लेक्ट होतो. ती प्रकाशाची किरणे, दोज रेज गेट रिफ्लेक्टेड अगेन. तो प्रकाश परत परावर्तित होऊन आरशावर पडतो आणि तो आरशावरून परावर्तित होऊन म्हणून तो तुम्हाला तुमची प्रतिमा आरशामध्ये दाखवत असतो. डू यू सी युअर इमेज इन अ ग्लास पेन? सांगा, काचेच्या तावदानात तुमची प्रतिमा दिसते का? येस, बट इज इट क्लिअरली विजिबल? येस, इट्स लाईक फेंट, अंधुक, थोडीशी पुसट दिसते ती. Do you, although it is somewhat although it is somewhat faint. No image will seen at the all on a wooden surface. लाकडाच्या पृष्ठभागावर दिसते का आपल्याला आपली इमेज? No, we cannot see any image on that. You may have seen your image form on surfaces such as a new steel dish, the glossy granite cladding of a wall.
and the still water in a lake. नवीन ताट असेल, ग्रॅनाइट लावलेली गुळगुळीत भिंत असेल आणि तलावातील स्वच्छ आणि स्थिर असं पाणी असेल, तर त्यांच्या सरफेसवर, त्यांच्या पृष्ठभागावर आपल्याला आपलं प्रतिबिंब तयार झालेलं दिसतं. राईट? जान्हवी, माईक बंद ठेवायचा आहे. सगळ्यांनी माईक कडे लक्ष द्या, विनाकारण चालू करायचा नाही माईक. Make a list of other similar surfaces, compare the images seen in them, and make a guess about the property of surface due to which an image is formed. मग असे काही सरफेसेस पहा, त्यामध्ये तुमची प्रतिमा दिसते का पहा आणि त्याची लिस्ट करा. सी इमेजेस इन अ प्लेन मिरर, सपाट आरशातील प्रतिमा. स्टँड इन फ्रंट ऑफ अ प्लेन मिरर अँड लुक ॲट युअर इमेज इन इट. मोस्टली प्लेन मिररच असतो आपल्याकडे, राईट? रेज युअर राईट हँड. विच हँड ऑफ द मिरर इमेज इज रेज. तुम्ही जर तुमचा उजवा हात वर केला तर आरशातल्या इमेज मधला कोणता हात वर झालेला दिसेल? लेफ्ट. येस. व्हॉट चेंज डू यू सी इन द इमेज इफ यू डिक्रीज और इन्क्रीज युअर डिस्टन्स फ्रॉम द इमेज? जर तुम्ही आरशापासून लांब जवळ गेलात तर प्रतिमेमध्ये काय फरक दिसेल? बघा, आपण जेवढं जवळ असू आरशाच्या तितकंच आपली इमेज आरशाच्या लांब मागे असल्याचं जाणवतं आपल्याला. इज देअर एनी डिफरन्स बिटवीन युअर हाईट अँड हाईट ऑफ द मिरर इमेज? तुमच्या हाईट मध्ये पण डिफरन्स जाणवतो का तिथे? No, there is no difference in the mirror image. See, the left and right side of the original object appear to be exchanged in the mirror image. आरशातील प्रतिमेमध्ये तुमची जी वस्तू आहे किंवा तुम्ही आहात त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूची अदलाबदल झालेली आढळते. The image is as far behind the mirror as the object is in front of it. वस्तू जितक्या अंतरावर आरशा समोर असते तितक्याच अंतरावर तिची प्रतिमा आरशाच्या मागे असल्याचं आढळतं. The size of the image is the same as that of the object. वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असतो. ओके, got till here? 6th standard? Yes? Okay. Okay, now some question. What is the propagation of light? प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? Yes, Pramita. Light travel in a straight line are called the propagation of light. What is the reflection of light? Yes, Pramita. The ray the ray of light falling on an object from a source of light are thrown back from the surface of that object. This is called the reflection of light. Okay. What are the natural sources of light? प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत? Only sun. Sun, fireflies, anglerfish, honey mushroom, and the stars that we can, the twinkling stars that we can see in the night. Okay. Surya.
आकाशात दिसणारे तारे, काजवे, अँगल फिश आणि हनी मशरूम. येस, गॉट टिल हियर? ओके. Okay, so we are going to stop over here. 5th standard, next lecture तुमचे क्वेश्चन आन्सर्स तिन्ही डिस्कस केले जातील आणि त्यानंतरच तुमचा नेक्स्ट लेसन चालू केला जाईल. बिफोर दॅट यू हॅव टू शो मी द क्वेश्चन आन्सर्स. Completed? Yes. Yes, teacher. Okay, show me. Tanmay, show me the book. Madam, me the Yes, Tanmay, show me the book fast. Bye, ma'am. मी लीव करायला सांगितलंच नाहीये. Bye, teacher. I have not asked to leave. Bhavik, show me the book. Okay. ओके. अजून कोणाचं झालंय 5th स्टँडर्ड? ओके भाविक. अनिकेत? तन्मय? ओके. कर्णिका? Yes. Okay, so now all of you can leave. Bye bye. Your homework will be Bye-bye, teacher. posted on Thank the you, Google teacher. Classroom. Bye, teacher. Bye bye. Thank you, teacher. Welcome. Bye. Bye, ma'am. Bye. Bye, teacher. Good night. Ma'am. Bye bye. Good night.